नमस्कार, मी प्रतीक्षा। आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी। तर मस्त अशी आपण ही सोयाबीनची भाजी आज बनवणार आहोत। तर याच्यामध्ये काही असं स्पेशल मसाला किंवा वाटण असं काही नाहीये, साधारणपणे आपण मस्त अशी ही भाजी बनवणार आहोत। तर इथे एका पातेल्यामध्ये मी मीठ टाकून पाणी उकळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण सोयाबीनच्या वड्या टाकणार आहोत। सोयाबीनच्या वड्या व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे ते पूर्ण मऊ झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये। तर अशा प्रकारे व्यवस्थित त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आणि सोयाबीन मस्त पाण्यामध्ये उकळून घ्यायची। तर अशा प्रकारे त्याला उकळी फुटू द्यायची आणि सोयाबीन व्यवस्थित पाण्यात उकळून घ्यायची। एका चाळणीमध्ये ही सोयाबीन काढून घ्यायची। त्यानंतर थंड झाल्यानंतर याच्यातलं पाणी अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत। याच्यात पूर्ण ही सोयाबीन कोरडी झाली पाहिजे। तर अशा प्रकारे हे पाणी पिळून घ्यायचं याच्यातून। तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकायची। मी कोथिंबीरच्या वाशावर जाडसर काड्या घेतलेल्या आहेत। एक कट केलेला टोमॅटो मी याच्यात टाकत आहे। तसंच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा याच्यात टाकलेला आहे। इथे एका कढईमध्ये मी सोयाबीन टाकलेली आहे। तर याच्यात जे थोडंफार जे पाणी राहिलेलं आहे ते अशा प्रकारे आपण काढून घेऊ शकतो। त्याच कढईमध्ये मी आता तेल टाकत आहे। जिरे टाकूयात आणि एक कट केलेला कांदा याच्यात मी टाकत आहे। कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजू द्यायचा। कांदा परतत असताना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। तर मी इथे मीठ टाकत आहे। तर अशा प्रकारे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण बनवलेली प्युरी ॲड करणार आहोत। तर मी इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करायचं। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे मी, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवूयात। तर अशा प्रकारे मी इथे ही झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण सोयाबीन टाकणार आहोत। सोयाबीन व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। सोयाबीन अशी व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करायची, म्हणजे पूर्ण तो मसाला सोयाबीनला लागतो। तर इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तसंच यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत। पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं। मस्त अशी आपली सोयाबीनची भाजी तयार आहे। तर झटपट अशी ही आपली सोयाबीनची भाजी बनते आणि टेस्टला बी एकदम भन्नाट असते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा।